ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये वारा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. आपल्याला आहेत सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत. मॅडम आपलं स्वागत आहे आमच्या या चॅनलवर. आणि या चॅनलवर आम्ही आपल्याकडनं अशा प्रकारची प्रेरणा घेणार आहोत की आपण एक सिंगर आहात, आपण एक संगीतकार सुद्धा आहात आणि उद्योजिका सुद्धा आहात. आपलं हे पूर्ण व्यक्तिमत्व जेव्हा तयार झालंय आणि त्याच्या मागे आपल्याला एक प्रेरणा असते कुठेतरी, आणि लहानपणापासून त्याची जी आपण संस्कार होत असतात आपल्यावर, तर ते कुठेतरी आपल्याला दिसत असतात आणि आपल्याला वाटतं की ह्यामध्ये आपण करिअर करावं. तर आपलं जे गायनाचं क्षेत्र आहे त्याकडे आपण पहिल्यांदा वळूया की लहानपणी आपल्याला गायनाच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती कुणाकडनं मिळाली आणि आपलं जे व्यक्तिमत्व फुलत गेलं त्याबद्दल आम्ही जाणून घेऊ इच्छितो. सगळ्यात आधी तुम्हाला या अतिशय स्तुत्य कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप सुंदर कार्य करताय तुम्ही आणि मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आज या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात मी करते. इट्स अन ऑनर फॉर मी. आणि एक कलाकार म्हणून जेव्हा सोशली आमचा काही उपयोग होतो तेव्हा आमच्यातला कलाकार खूप सुखावतो. सो त्या मुलांच्या चेहरे मिळत गेली, त्या वाटेवर गायडन्स मिळत गेला, मी पुढे येत गेले. माझ्या आयुष्यातलं पहिलं सोलो मी गायलेलं. माझं एक आहे की मी जर का या क्षेत्रात आहे तर आय नीड टू हॅव माय आयडेंटिटी. मला 100 लोकांसारखं ते जे करतात ते करायला नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. माझी आई आता काय करणार असं डोक्याला हात लावून बसलेली असते की आता माझी मुलगी नवीन काय करणार. पण मी आहे अशी, त्याच्यासाठी मेहनत करायची माझी तयारी असते. मला त्याच्यात आनंद असतो की आय हॅव वेंचर्ड समथिंग न्यू. ओके, नाहीतर मी इकडे काय वेगळे झेंडे लावणार. माझ्यासारखे अजून 100 सिंगर्स आहेत. सो व्हॉट आय एम डुईंग, व्हॉट आय एम ॲडिंग इन टू दिस प्रोफेशन. सो मी कधीही जुन्या गाण्यांचे शो नाही केले किंवा मला ते थांबायचं नव्हतं तिकडे. आय वॉन्टेड टू हॅव माय ओन वर्क.